अभिनेते रितेश देशमुखनं झी 24 तासच्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगानं बदलणाऱ्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं होतं। यावेळी राजकारणावर चित्रपट काढणार का असा सवाल रितेश देशमुख यांना करण्यात आला। मात्र महाराष्ट्राच्या राजकारणावर जेव्हा ही स्क्रिप्ट लिहायला सुरुवात करतो त्यानंतर काहीतरी वेगळाच ट्विस्ट घडलेला असतो आणि त्यावेळी माझी स्क्रिप्ट ही आउटडेटेड झालेली असते असं विधान रितेश यांनी केलं होतं। तर ऑपरेशन टायगरच्या निमित्तानं रितेश देशमुखांचं उत्तर विधान आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय। झेपेल रितेशजी, राजकारण तुम्ही फार क्लोजली फॉलो करता मला माहिती आहे। बऱ्याच बारीक बारीक गोष्टींवर तुमची राजकीय घडामोडींवरती नजर असते। महाराष्ट्राच्या राजकारणावरती कधी सिनेमा करावा असं वाटलं नाही का? महाराष्ट्राच्या राजकारणात एवढं सगळं घडतं, एवढा सगळा मसाला नाही, खरंच माझी फार इच्छा होती की महाराष्ट्राच्या राजकारणावरती मी काहीतरी बनवावं, स्क्रिप्टही लिहिली। परंतु जेव्हा मी स्क्रिप्ट लिहितो तेव्हा काहीतरी वेगळंच ट्विस्ट घडलेलं असतं आणि मला वाटतं की आता आपली स्क्रिप्ट ही आउटडेटेड झालेली आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती सगळ्यात चांगला चित्रपट फक्त न्यूज चॅनल्स बनवू शकतात।